मराठमोळ्याचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील वडूज येथील संगीत साधना ग्रुपच्या वतीने सिद्धिराज मंगल कार्यालयामध्ये गीत गझल काव्यरंग या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या निमित्ताने रसिक श्रोत्यांना संगीतमय पर्वणी लाभली आहे। यावेळी प्रख्यात गझलकार ममता सपकाळ यांच्या गझलांचा कार्यक्रम तसेच संगीत साधना ग्रुपमधील कलाकारांचे गायन आणि काव्य वाचन मोठ्या उत्साहामध्ये झाले। यावेळी ममता दीदींनी गायलेल्या कसा धरावा नेम तुझ्यावर, अजून आहे प्रेम तुझ्यावर, जन्म मला तू द्यावा आंदण, पुढल्या जन्मी या जन्माची नकोच आठवण, पुढल्या जन्मी या गझलांना श्रोत्यांनी विशेष दाद दिली। तर संगीत साधना ग्रुपमधील सदस्य मधुरा शाह, डॉक्टर उज्ज्वला जाधव, संतोष इंगळे, कल्पना गोडसे, आलम काझी, डॉक्टर वैभव भंडारे, अभय देशमुख यांचे गीत गायन झाले। विनया तिडके, ॲडव्होकेट अनिल गोडसे, विजया बाबर, डॉक्टर समीर तांबोळी, सीमा मंगरुळे, डॉक्टर आशा नांगरे, शीतल शिंदे यांच्या कविता वाचनासही चांगला प्रतिसाद मिळाला। अध्यक्ष ॲडव्होकेट अनिल गोडसे आणि शीतल शिंदे यांनी निवेदन केले। शेवटी ममताताई आणि विनय सपकाळ यांची सुप्रिया भागवत यांनी मुलाखत घेतली। या मुलाखतीमध्ये त्यांनी गझल गायन आणि सामाजिक कार्याचा प्रवास सांगण्याबरोबर अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांच्या आठवणींना उजाळा दिला। मार्गदर्शक डॉक्टर बीजे काटकर, ॲडव्होकेट प्रदीप गोडसे सहकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले। पाऊल सुखाचे माझ्या दारावर आले होते, पाऊल सुखाचे माझ्या दारावर आले होते, मी फक्त यासाठी ओघळले नाही, कारण मी फक्त यासाठी ओघळले नाही, कारण प्रतिबिंब तुझे डोळ्यातील पाण्यावर आले होते। प्रतिबिंब तुझे डोळ्यातील पाण्यावर आले होते। प्रेमाच्या बदली प्रेम कधी मिळते का सांगा ना, प्रेमाच्या बदली प्रेम कधी मिळते का सांगा ना, अपवाद असेही माझ्या कानावर आले होते। अपवाद असेही माझ्या कानावर आले होते। या वेलीमुळे कदाचित सुकले ते झाड असावे, या वेलीमुळे कदाचित सुकले ते झाड असावे, असले आरोप किती रे माझ्यावर आले होते, असले आरोप किती रे माझ्यावर आले होते। कळले का पुन्हा नव्याने का जन्म घेतला आपण, कळले का पुन्हा नव्याने का जन्म घेतला आपण, कळले का कोण कुणाच्या मागावर आले होते। Thank you.
हजारो अनाथांची माय असलेल्या सिंधुताई त्या नाही म्हणू लागल्या. त्यामुळं आज मी माझी आई ही कविता सादर करते. देव्हाऱ्यातील निरंजनात शांतपणे तेवणारी ज्योत असते आई. देव्हाऱ्यातील निरंजनात शांतपणे तेवणारी ज्योत असते आई. स्वतः झिजून इतरांना सुगंध देणारे चंदनाची खोड असते आई. स्वतः झिजून इतरांना सुगंध देणारे चंदनाची खोड असते आई. स्वतःच्या यातना मुक्तपणे सोसून इतरांची सेवा करते आई. स्वतःच्या यातना मुक्तपणे सोसून इतरांची सेवा करते आई. सर्वांचं दुखलं खुपलं पाहून फक्त स्वतःकडेच दुर्लक्ष करते आहे. सर्वांचं दुखलं खुपलं पाहून फक्त स्वतःकडेच दुर्लक्ष करते आहे. स्वतः स्थिर राहून घराला गती देणारी जाग्याची कृती असते आहे. येरळा न्यूजसाठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर, वडूज. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.